जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप दिवसातून व्हिडिओ येतोय त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा सॉरी. आणि इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ येतील. आजचा व्हिडिओ जो आहे तो बाप्पा माझा सिरीजचा पार्ट 3 आपण बनवलेला आहे आणि याच्या आधीचे सगळे बाप्पा माझा सिरीजचे पार्ट बघायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक नंबरलाच लिंक भेटेल ऑल जे आपले पार्ट आहेत त्याचे. तर ते एक वेळेस नक्की चेकआउट करा. बाय द वे, आजचा व्हिडिओ देखील एकदम जबरदस्त होणार आहे. व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघायचा आहे. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करायचं आहे. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. सोबतच आजचे पण काही मटेरियल आपण आज यूज केलेलं आहे सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरती देखील आपण विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबत डेली मटेरियल देखील प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघूया आणि तो व्हिडिओ एडिट कसा करायचा ते शिकूया. हाती मोदक हारा दुंडादुंडी विनायक नामक अवतारा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव. आपण जे आहे ते आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायच्या आधी प्लसवरती क्लिक करायचं आहे. कुठलाही क्रिएशन सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्लसवरती क्लिक करून टेक्स्टमध्ये जायचं. टेक्स्टमध्ये गेल्यानंतर तर तुम्ही काही मराठीमध्ये टाईप करू शकता. ओके, तर इथं बघू शकता मी जे आहे ते मराठीमध्ये एक शब्द टाईप केलेला आहे. त्यानंतर रोबोट रेग्युलरवरती दिसेल त्यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे आणि व्ह्यू ऑल फॉन्टवरती जायचं आहे. आडव्या 3 लाईनवरती क्लिक करून इथे जस्ट इम्पोर्टेड सिलेक्ट करायचं आहे आणि इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जे पण फॉन्ट असतील ते तुम्हाला दिसतील. ज्या फोल्डरमध्ये तुम्ही फॉन्ट जे आहे ते डाउनलोड केले असतील त्या फोल्डरमध्ये जायचं आहे. जैनी पूर्वा हा एक फॉन्ट मी तुम्हाला दिलेला आहे, तर तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तो ॲड होईल. ॲड झाल्यानंतर सिम्पली त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. ओके, तर यात कुठं आलेला आहे का बघूया जैनी पूर्वा फॉन्ट. तर इथे हा फॉन्ट दिसत आहे, तर यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे हा फॉन्ट जो आहे तो ॲड होऊन जाईल. बघू शकता हा दिसायला अशा प्रकारे दिसत आहे. ठीक आहे, तर यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे बघू शकता. तर बॅक यायचं आहे आणि आपल्या प्रीसेट इम्पोर्ट करायचे ज्या तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटतील. तर प्रीसेट इम्पोर्ट केल्यानंतर त्या अशा प्रकारे दिसणार आहेत आणि फॉन्ट हे बाय डिफॉल्ट दिसतील. जर इथं मिसिंग फॉन्ट येत असेल तर यावरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला जैनी पूर्वा फॉन्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा. ओके, आता यानंतर मित्रांनो यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिला तर ह्या 6 लेयर्स सोडायचे आहेत आणि इथून पुढं 20 सेकंदापासून पुढं प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि प्रत्येक बीटमध्ये एक इमेजेस ॲड करायचे. फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि पूर्ण स्क्रीनवरती इमेजेस करून घ्यायचे. ओके, तर बघू शकता हे जे इमेजेस आहेत ते आपण एंडपर्यंत अशा प्रकारेच वाढवून घेणार आहोत. तर मी पटकन जे आहे हे सगळे इमेजेस एंडपर्यंत एक करून या टाईपमध्ये वाढवून घेतो आणि इमेजेसची साईज लहान असल्यामुळे इमेजेस ॲड केल्यानंतर सिम्पली या टाईपमध्ये 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया नक्की करायचं आहे. म्हणजे पूर्ण स्क्रीनवरती इमेजेस जे आहेत ते आपले दिसून जातील. तर या टाईपमध्ये सगळे इमेजेस पूर्ण स्क्रीनवरती करून घेऊया. तर इमेजेस जे आपले आहेत ते सगळे ॲड करून झालेले आहेत आणि सेम याच टाईपमध्ये आपण काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथे एक इमेजेस आपण कुठलाही सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचं आहे. इमेजेस ॲड केल्यानंतर त्याला पहिल्यांदा जे आहे ते या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं 1 नंबरच्या. त्यानंतर याला इथून जस्ट बघू शकता या इमेजवरती क्लिक केल्यानंतर इथं हा एक लेअरचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आणि डुप्लिकेट लेअर करायचे. त्यानंतर बॅकग्राऊंडच्या इमेजेसवरती क्लिक करून 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन अल्फा ऑपॅसिटी 15% ठेवायचे. ओके, त्यानंतर वरचा हा इमेजेस आपण ॲड केलेला हा असाच ठेवायचा आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं तुम्ही कुठला एक स्मोक इफेक्ट वगैरे ॲड करून घेऊ शकता. एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे. कट केल्यानंतर याला तुम्ही या टाईपमध्ये झूम करून घ्यायचं. ओके, इतका झूम करायचं आहे की तुम्हाला त्यामध्ये पूर्ण गणपती बाप्पाचे इमेजेस प्रॉपर सेट करता येईल आणि हा या टाईपमध्ये वरती घ्यायचा थोडासा. ओके, त्यानंतर या लेअरवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं म्हणजे व्हिडिओ लेअरवरती क्लिक करून ॲड इफेक्टमध्ये जाऊन क्रोमा की सर्च करायचं आहे. क्रोमा की इफेक्ट ॲड करायचं आहे आणि क्रोमा कीमध्ये की कलर जो आहे हा इथून व्हाईट घ्यायचा आहे. ओके, थोडासा थ्रीसोल्ड वाढवायचा आहे. ओके, थ्रीसोल्ड वाढवल्यामुळे काय होईल, थोडासा व्हाईट कलर साईडचा आहे तो निघून जाईल आणि अशा प्रकारे प्रॉपर दिसेल. इमेजेसला थोडंसं वरती सरकून घ्यायचं आहे आपण. बघू शकताय अशा प्रकारे मी वरती सरकवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही मग इमेजेस वगैरे
बॅकग्राऊंडचं लहान करायचं असेल तर करू शकता, बरोबर त्या इफेक्टमध्ये दिसेल अशा प्रकारे ठेवायचं आहे. त्यानंतर दोन्हीलाही सिलेक्ट करायचं आहे. या टाईपमध्ये लॉंग प्रेस करायचं आहे आणि दोन्हीलाही सिलेक्ट करायचं. वरती तुम्हाला 3 ते 4 ऑप्शन दिसतील, तर त्यातील 2 नंबरचा ग्रुपिंगचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तुमचा इमेजेस या टाईपमध्ये ग्रुपच्या आतमध्ये दिसून जाईल. ओके, हाच ग्रुप इथून कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर इथे यायचं, दुसऱ्या लेअरला पेस्ट लेअर करायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचे, नंतर 2 इमेजेस सोडायचे, तिसऱ्या इमेजेसला जाऊन परत पेस्ट लेअर करायचे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचे, चौथ्याला देखील हीच पेस्ट करायची. ओके, अशा प्रकारे हे मित्रांनो आपण करून घेतलेलं आहे. आता या ग्रुपला काय करायचं आहे, जस्ट सगळ्यात पहिल्यांदा तर इथं आपण प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. कुठलाही एक इमेजेस ॲड करायचं पहिल्यांदा, त्याला अशा प्रकारे वाढवायचं आहे बीटपर्यंत. लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे आणि ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन याची अल्फा ऑपॅसिटी जी आहे ती 15 ते 16% ठेवायचे आणि ते इमेजेसला पूर्ण स्क्रीनवरती फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर जो बॅकग्राऊंडला आपण इमेज ॲड केला आहे तोच आत करायचा आहे. त्यासाठी एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. तो इमेजेस जो आपण ॲड केलेला आहे त्याला तो इमेजेस जो आपण बॅकग्राऊंडला ॲड केला आहे सेम तोच इथं ॲड करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर बॅक यायचं आहे. बघू शकता बॅकग्राऊंडला जो इमेजेस आहे तोच इथं वरती. ठीक आहे, थोडासा वेगळा इमेजेस आपण ॲड केला तर तो जो इमेजेस बॅकग्राऊंडला आहे तोच वरच्या बाजूला ॲड करायचा. ओके, तर इथं अशा प्रकारे ॲड करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हा इफेक्ट दिसेल. आणि सेम तुम्ही या दोन्हीला पण असंच करायचं. आता फक्त मधले जे ग्रुप आहेत ते मी सांगतो कसे एडिट करायचे. प्लसवरती क्लिक करून पहिल्यांदा तर इथं आपण जो वरती इमेजेस ॲड करणार आहोत तो बॅकग्राऊंडला करायचा. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन 15 किंवा 16%. ओके, जसं मगाशी स्टेप होत्या सेम तशाच करायचे. सेम तोच इमेजेस आपण इथं प्लसवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. त्याला वरच्या बाजूला असं थोडंसं स्क्रोल करायचं आहे आणि त्याला देखील वाढवून घ्यायचं आहे. मित्रांनो, यावरती आपण प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथे एक वेगळा ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करायचा आहे. एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे. कट केल्यानंतर बघू शकता याला इमेजेसला व्हिडिओला थोडंसं आपण झूम करून घ्यायचं. ठीक आहे, नॉर्मली झूम करायचं आहे आणि याला वरती अशा इथं सेट करायचं आहे. आता यात मित्रांनो काय करायचं आहे, या व्हिडिओवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि यात देखील क्रोमा की इफेक्टच आपण सिलेक्ट करणार आहोत. बट इथं की कलर जो आहे तो आपण ब्लॅक करायचा आहे कारण आपला ब्लॅक बॅकग्राऊंड कट करायचं आहे. त्यानंतर इमेजेस वगैरे मग नंतर बॅकग्राऊंड तुम्ही थोडासा लहान करू शकता जसं तुम्हाला हवा असेल तसा. ओके, आता दोन्हीलाही सिलेक्ट करायचं आहे आणि सेम तीच 2 नंबरचा ग्रुप करायचा आहे म्हणजे अशा प्रकारे हा ग्रुप दिसून जाईल. ओके, तर सेम हे जे हा ग्रुप आहे हा इथून कॉपी करू शकता. कॉपी लेअरवरती क्लिक करून आणि त्याच्या समोरच्या लेअरलाच पेस्ट लेअर करून ॲड करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे. यात देखील सेम तशीच प्रोसेस करून घ्यायचे जशी मी मगाशी तुम्हाला बोललो होतो. इमेजेस चेंज केलेला आहे मी आणि जो इमेजेस मी चेंज केला तोच इथं मी बॅकग्राऊंड इमेजेस म्हणून यूज करेन. ओके, जो म्हणजे वरच्या बाजूला आपण ॲड केला तोच इथं पेस्ट लेअर करून बघू शकता 16% ठेवलेली ऑपॅसिटी. एक्स्ट्रा पार्ट वाढवायचं आहे, लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. ओके, तर हे अशा प्रकारे मित्रांनो हे ग्रुप एडिट करायचे. आता इथे देखील आपण नॉर्मली एक्झाम्पलसाठी हे 2 कॉपी करून ते टाकूया. कॉपी टू लेअर. ठीक आहे, आता हे मी फास्ट करावं लागते त्यामुळे मी जे आहे ते इमेजेस ॲड करून घेते. ओके, तुम्ही इथं जसे वरच्या ग्रुपमध्ये आहेत तसेच बॅकग्राऊंडला घ्यायचे. ठीक आहे, मी आता फक्त जास्त टाईम जायला नको म्हणून करत आहे असं. सो बघू शकता अशा प्रकारे हे ग्रुप वगैरे आपले एडिट झालेले आहेत. आता मित्रांनो यावरती आपल्याला काय करायचं, स्टार्टला यायचं आहे. बॅकग्राऊंडचा इमेजेस जो आहे त्या बॅकग्राऊंड इमेजवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ब्लर इफेक्ट सिलेक्ट करून ग्रॅज्युएशन किंवा बॉक्स ब्लर इफेक्ट घ्या. बॉक्स ब्लर इफेक्ट घेऊन इथं 0.075 करायचं आहे. ओके, 0.075 केल्यानंतर असा ब्लर दिसेल. परत क्लिक करायचं इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं. वरती सर्च करायचं विग्निटी इफेक्ट ॲड करायचं आहे आणि विग्निटी याची जवळपास जी आहे ती बघू शकता अशी कमी करून 70 किंवा 60च्या आसपास ठेवायची. ठीक आहे, आता हेच इफेक्ट इथून 2 कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये बघू शकताय जे आपले बॅकग्राऊंड इमेजेस आहेत त्या प्रत्येक बॅकग्राऊंड इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करत जायचा आहे. तर यामुळे काय होईल की आपला प्रत्येक बॅकग्राऊंडला जो इमेजेस आहे त्याला एक छोटासा ब्लर इफेक्ट दिसून जाईल. तर या टाईपमध्ये हे इमेजेसना इफेक्ट पेस्ट केलेले आहेत आणि त्यानंतर आता सगळे इथून पुढे इफेक्टच पेस्ट करायचे. त्याआधी आपण बरोबर 20.21 सेकंद जाऊन प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथे एक तुम्हाला हा ओव्हरले व्हिडिओ दिसेल तर हा ॲड करायचा आहे. याला देखील आपण मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन -90 डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे. रिसाईज करून घ्यायचं आहे व्हिडिओला. पहिल्यांदा रिसाईज केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे. लाईटनवरून लिनियर डॉग इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर ही लेअर कॉपी करायची. फक्त
कॉपी लेअर केल्यानंतर प्रत्येक बीटवरती जाऊन एक्स्ट्रा पार्ट लेअरचा कट करायचा आहे, पेस्ट लेअर करायचे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचे, पेस्ट लेअर करायचे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचे. या टाईपमध्ये मित्रांनो एंडपर्यंत जे आहे ते आपण अशा प्रकारे ह्या लेयर्स पेस्ट करत जायचं आहे. बघू शकता प्रॉपर अशा लेअर ज्या आहेत त्या सेट होत आहेत. ओके, पेस्ट लेअर करत आलेलो आहे मी आणि लास्टला थोडीशी लेअर मोठी आपल्याला लागणार आहे. लास्टपर्यंत ही लेअर वाढवून घ्यायची. ओके, आता ह्या लेयर्स मित्रांनो वाढवल्यानंतर इथून पुढं आपल्याला इफेक्ट यावरती अप्लाय करायचे. तर त्यासाठी बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रीसेटची लेअर तुम्हाला भेटेल. त्यात 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर असे इफेक्ट आहेत. पहिल्यांदा 2 नंबरचा इफेक्ट मी इथून कॉपी करून घेतो. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. बरोबर 20 सेकंदाजवळ जायचं आहे. जिथं आपले लहान बीट आहेत तिथं लहान बीटवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा फक्त. म्हणजे लहान किती आहेत तर फक्त 5 इमेजेस मी लहान तुम्हाला दिलेले आहेत. तर त्या 5 लहान इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट करणार आहोत. हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत आपल्याला बॅक जायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये. त्यानंतर हा जो इफेक्ट आहे 1 नंबरचा हा इथून कॉपी करायचा आहे. हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर ज्या पण आपल्या टेक्स्ट लेअर आहेत त्या टेक्स्ट लेअर लॉंग प्रेस करून वरच्या बाजूला घ्यायचे आहेत. ओके, आणि त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. कारण बॅकग्राऊंडला जर असतील तर तुमच्या इमेजेसच्या बॅकग्राऊंडमुळे तो इमेजेस इफेक्ट थोडासा फिक्का दिसणार आहे. त्यामुळे तो पहिल्यांदा वरती करून घ्यायला विसरायचा नाही, कारण जो तो बॅकग्राऊंडलाच राहिला तर त्यामध्ये थोडीशी क्वालिटी खराब होणार आहे व्हिडिओची तुमच्या. त्यामुळे तो इमेजेसच्या वरच्या बाजूला घ्यायचा आहे. ठीक आहे, तर जेवढ्या पण आपल्या 6 लेअर आहेत त्या 6च्या 6 टेक्स्ट लेअरला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. मी ऑलरेडी 4 इमेजेसना म्हणजे लेअरला पेस्ट करत आलेलो आहे आणि ही आहे आपली 5वी लेअर. 5व्याला देखील पेस्ट केलेला आहे आणि लास्टवाली आपली 6वी आहे, त्याला देखील आपण वरच्या बाजूला घेऊ आणि हा इफेक्ट इथं पेस्ट करू. ओके, पेस्ट झालेला आहे मित्रांनो सगळे इफेक्ट. आता बॅक यायचे. 3 नंबरला एक इफेक्ट राहिलेला आहे तर तो 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. इथून कॉपी इफेक्ट केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर जिथून पुढं लहान बीट आहेत त्याच्यासमोर जे मोठे मोठे इमेजेस आपण ॲड केलेले आहेत त्या प्रत्येक इमेजेसना आपण हा इफेक्ट एंडपर्यंत पेस्ट करत जायचा. ओके, तर आता एंडपर्यंत म्हणजे जवळपास 33 सेकंदापर्यंत हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करत जायचं आहे. सो इतकंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती जायचं आहे. व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवायचे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला एक एरर येणार आहे, एक्सपोर्ट एनिवेवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे आपले सगळे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.